संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव मंदिरात आज परतवारी निमित्तानं भाविकांची गर्दी आहे। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांनी संत नामदेव महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी धारणा आहे। त्यामुळे आज कामिका एकादशी निमित्तानं मराठवाड्यासह विदर्भातील वारकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत। संत नामदेव महाराजांच्या दर्शनाकरता तोबा गर्दी होतीये। लाखो भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या दर्शनाला रांगा लावल्या आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। जे भाविक पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जातात ते भाविक आता आज परतवारी निमित्त संत नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये दाखल झाले आहेत। बघू शकता की भाविकांच्या अशा प्रकारे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। ह्या रांगा आताच नाही तर सकाळी 3 वाजल्यापासून अशा भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आज जवळपास संपूर्ण मंदिर जे आहे ते 36 तास खुलं असणार आहे आणि या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते आज संत नामदेवांच्या दर्शनासाठी दाखल झाले। दुसऱ्या आपण बघू शकता की या ठिकाणी हे 2 रांगा लागलेल्या आहेत। या बाजूला आपण ही गाभाऱ्याची रांग आहे, दुसऱ्या बाजूला ही संपूर्ण दोन्ही रांगा अशा प्रकारे मंदिराच्या व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दाखल झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते पावसापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे। जवळपास या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते आज भाविक दाखल झालेले आहेत। जवळपास मराठवाडा असो विदर्भ असो जे भाविक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जातात ते भाविक महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय संपूर्ण ही पूर्ण वारी होत नाही अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे जे भाविक पंढरपूरला गेले आहेत ते भाविक आज संपूर्ण संत नामदेवांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले। आपल्याकडे भाविक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी काय नेमकं आजच्या परंपरेचं वैशिष्ट्य आहे, काय नेमकं परंपरेचं वैशिष्ट्य काय रामकृष्ण हरी। आज कामिका एकादशी आणि मागच्या जे झालेल्या एकादशी होत्या हे आषाढ महिन्यातले सर्वात मोठे एकादशी, त्या निमित्तानं भाविक पंढरपूरला जसे गेले होते त्याप्रमाणे 15 दिवसांनी ही कामिका इथे त्याच्या नरसीला येऊन संत नामदेवाचं दर्शन जे भाविक घेतात त्याचं त्यांना समाधान वाटते। आज या मंदिराकडे येतात आणि संत नामदेवांच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।